नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. हिंदी सक्तीविरोधात बुलढाण्यात मनसे आक्रमक. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर केली GRची होळी. बुलढाण्यात मनसेकडून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आज 21 एप्रिलला बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषा सक्तीच्या GRची होळी करण्यात आली. दरम्यान हिंदी भाषा सक्तीच्या GRची प्रत फाडत मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने पहिल्या वर्गापासून हिंदी भाषेची सक्ती केलेली आहे आणि ही सक्ती कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती योग्य नाही, खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे. महाराष्ट्र शासनाने हिंदी भाषेची सक्ती करणारा शासन निर्णय जर मागे घेतला नाही तर यापुढचा जो धूर आहे तो शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनमधून निघेल, याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती केलेली आहे आणि ही सक्ती कदापि महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, हे मराठी माणसांचं राज्य आहे. यापूर्वी सर्व प्रांतिक जी रचना आहे ती आपली भाषेवरती झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती कदापिही योग्य नाही आणि ती खपवून घेतल्या जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला प्रचंड प्रमाणात विरोध करणार आहे. आज आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केली. ते शासन निर्णय जिल्हा परिषदच्या गेटवरती जाळे. यापुढे जर ती सक्ती महाराष्ट्र शासनाने जर तो निर्णय मागे घेतला नाही तर यापुढेचा जो धूर आहे तो शिक्षण अधिकाऱ्याच्या कॅबिनमधून निघेल. याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे आणि भावना ज्या मराठी माणसाच्या आहे त्या लक्षात घेऊन हा निर्णय ताबडतोब महाराष्ट्र राज्य शासनाने परत घेतला पाहिजे.